संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये जो पहलगाम इथल्या पर्यटन स्थळावर भ्याड हल्ला जो दहशतवाद्यांचा झालेला होता, त्या हल्ल्याच्या ठिकाणी अखेर TV9 मराठी म्हणजेच आम्ही पोहोचलेलो आहोत। तब्बल तिसऱ्या दिवशी आम्हाला इथं पोहोचण्यात यश आलेलं आहे आणि पोहोचल्यानंतर मी इथला सध्या ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला दाखवतोय। सुरुवातीला मी दाखवतो त्या दिवशी किती भयानक चित्र या ठिकाणी असेल। अक्षरशः हा चिखल आहे, सध्या हा चिखल वाळलेला आहे, मात्र किती प्रकारचे शूज, किती प्रकारचे चप्पल यामध्ये अडकल्याचा आजही आपण पाहतोय। कारण ज्या वेळेला ही घटना त्या ठिकाणी घडली त्यानंतर अक्षरशः पळत सगळे पर्यटक जे आहेत ती इथून खाली, मी कॅमेरामनला विनंती करेन की हा जो खाली रस्ता दिसतो इकडे फक्त सुरूची झाडं आहेत, बाकी काही नाही, जंगल परिसर आहे, घनदाट जंगल या संपूर्ण भागामध्ये। आणि इथून सगळे पर्यटक वाट मिळेल तशा पद्धतीनं पळत गेलेले होते आणि त्याच चिखलात हे अनेक पर्यटकांचे बूट देखील अडकल्याचं आपण पाहतोय। समोर आपण जर पाहिलं तर बर्फाचा जो डोंगर आहे तो आज आपल्याला दिसतोय। बर्फवृष्टी काल रात्री तिथं झालेली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे मुख्य ठिकाणी, ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झालेला होता। अशा पद्धतीनं चालत मी खरं तर इथं आलेलो आहे। 4.5 ते 5 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो करून मला या ठिकाणी यावं लागलं, कारण जो घोडेस्वारांचा जो व्यवसाय म्हणजे घोड्यावरून आपण दरवेळेला या ठिकाणी येत असतो किंवा हे सगळे पर्यटक येत असतात, पण ही घटना घडल्यापासून खरं तर घोडेस्वारांचा म्हणजे ती जी सेवा आहे ती पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेली आहे। आत्ताही आपण पाहतो या ठिकाणी कच्चा रस्ता आहे, हा दगड आहेत आणि चिखल आहे फक्त या रस्त्यावर। डांबर तर इथं पाहायलाही मिळत नाही, कारण पहलगाम हे पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावर लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात। जसं गुलमर्ग असेल, सोनमर्ग असेल, त्या पद्धतीनंच इथं देखील अनेक पर्यटक येत असतात। हेच मुख्य गेट आहे आणि याच गेटमधून आत गुलमर्गमध्ये, माफ करा, पहलगाममध्ये जावं लागतं। मी कॅमेरामनला विनंती करेन इकडं पुढं येण्याची आणि इथूनच तुम्हाला जे एंट्री तिकीट आहे ते काढून खरं तर आतमध्ये जायला लागतं। माझ्या डाव्या बाजूला पुन्हा एकदा हे दाखवतो, अक्षरशः या ठिकाणी ही सगळी सुरूची झाडं आहेत आणि पूर्ण हा जंगल परिसर आहे। आत्ताही हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे, कुणी या ठिकाणी नाही, कारण सर्वसामान्य नागरिकांना यायला या ठिकाणी बंदी आहे। ज्या दिवशी हा आतंकवादी हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळेला जवळपास 2 ते 2.5 हजार पर्यटक या ठिकाणी होते आणि त्या पर्यटकांच्या म्हणजे सुरक्षेसाठी या ठिकाणी कुणीही तैनात नव्हतं आणि त्यामुळंच अतिरेक्यांचं धाडस झालं आणि ते इथंपर्यंत आले आणि त्यांनी अखेर हा हल्ला केला। आत्ताही आपण पाहतो या बाजूला आपल्याला कुठेही जाता येत नाही, संपूर्ण हा परिसर बॅरिकेटिंगनं बंद केलेला आहे आणि त्यातूनही इथपर्यंत खरं तर म्हणजेच पहलगामच्या मुख्य पर्यटन स्थळापर्यंत हे सगळे दहशतवादी जे आहेत ते पोचलेले होते। मी दाखवतो, हाच तो जंगल सगळा परिसर आहे। या परिसरामधनं ते अतिरेकी ज्या मुख्य स्थळ आहे त्या ठिकाणी आले असतील असा एक अंदाज वर्तवला जातोय आणि आपण आत्ताही पाहतोय हे 2 सिलेंडर जे आहेत ते 4-5 सिलेंडर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। म्हणजे काय परिस्थिती असेल त्या दिवशी, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी खूपच सिलेंडर दिसत आहेत। या बाजूला जर आपण आलं तर ते वरती सगळे व्यावसायिकांची सगळी ती दुकानं आहेत आणि आपण पाहतोय 10 ते 12 सिलेंडर जे आहेत ती सगळी खाली या ठिकाणी पडली आहेत। म्हणजे ज्या रेस्टॉरंटमध्ये किंवा ते जे छोटे हॉटेल्स आहेत त्यामध्ये सगळे पर्यटक त्यावेळेला असणार आणि ज्यावेळेला अंधाधुंदपणे हा सगळा गोळीबार झाला त्यावेळेला काय अवस्था झाली असणार याची फक्त आपण कल्पना करू शकतो। बैसरनचा पिकनिक स्पॉट आहे हा पहलगाममधला। 35 रुपये अडल्टसाठी तिकीट आहे आणि 12 वर्षांच्या खालील मुलांना 15 रुपये तिकीट आहे। अशा पद्धतीनं तिकीट काढून खरं तर या ठिकाणी सगळे जे पर्यटक आहेत ते येत असतात आणि इथून पहिल्यांदा मी दाखवतो, आत्ताही आतमध्ये एंट्री कुणालाही नाही आणि हाच तो मुख्य भाग आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार झालेला होता। दहशतवाद्यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त राऊंड जे आहेत ते फायर केलेले होते। समोर आपण उलट्या बाजूला जर पाहिलं तर बर्फाचे डोंगर आत्ताही पाहायला मिळत आहेत। म्हणजे आत्ता एप्रिल महिन्यात ही परिस्थिती या ठिकाणी आहे, म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण आहे। तर ऐन थंडीमध्ये बर्फवृष्टी होते त्यावेळेला अक्षरशः हेच पहलगाम किंवा हाच भाग स्वर्गाप्रमाणे दिसत असतो। आणि दुसऱ्या बाजूला येऊन पुन्हा दाखवतो, आजही या ठिकाणी CRPF आणि सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे। पूर्णपणे या ठिकाणचे जे व्यवसाय आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। आत्ताही हा पूर्ण निर्मनुष्य आहे। हे दोघं जवान आपण या ठिकाणी पाहतोय आणि समोर टेबल खुर्च्या ज्या आहेत त्याच व्यावसायिकांच्या आहेत आणि
समोर जे लहान मुलांचं खेळायचं जे ठिकाण दिसतंय त्याच भागामध्ये हा गोळीबार झालेला होता। हेच ते मुख्य ठिकाण आहे ज्या ठिकाणी अतिरेक्यांनी हा गोळीबार केलेला होता। हा सगळा परिसर संपूर्ण सीज करण्यात आलेला आहे। हा आपण पाहतोय संपूर्ण ही हिरवळ आपल्याला दिसते। या बाजूला झाडाच्या खाली एक जी कमान टाईप हे बांधलेलं आहे ते देखील दिसतंय आणि आत्ता सध्या ह्या संपूर्ण परिसर जो आहे तो लष्करानं ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी यायला आत्ता तरी सध्या कुठल्याही पर्यटकांना नागरिकांना परवानगी नाही आहे, पूर्णपणे बंदी आहे। आणि हे जे समोर बर्फाचा हा जो प्रदेश दिसतोय किंवा सुरुचीची ही झाडं दिसत आहेत हाच सगळा जंगल परिसर आहे ज्या परिसरामध्ये सगळ्यांना त्या अतिरेक्यांचा कसून असा शोध घेतला जातोय। काल रात्री देखील या ठिकाणी सर्च ऑपरेशन कोम्बिंग ऑपरेशन राबवलेलं होतं। आज देखील हे राबवलं जाणार आहे। अजूनही अतिरेक्यांचा पत्ता जो आहे तो लागलेला नाही आहे। मी पुन्हा एकदा कॅमेरामन विनोदला विनंती करेन की साहित्य हे कशा पद्धतीने या ठिकाणी पडलेलं आहे। ग्राउंड रिपोर्ट आपण TV9 मराठीवर पाहतोय कारण TV9 मराठी आम्ही दाखल झालेलो आहे थेट पहलगाममध्ये बैसरणमध्ये ज्या ठिकाणी हे सगळे पर्यटक दरवर्षी येत असतात आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणेच हे सगळे पर्यटक आलेले होते। कुणालाही कल्पनाही नव्हती की अशा पद्धतीनं काळाचा घाला घातला जाईल। निष्पाप लोकांना अतिरेक्यांनी अक्षरशः मारलेला आहे ज्यामध्ये विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या देखील 6 जणांचा समावेश आहे ज्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जे आहेत ते अतिशय दुःखद प्रसंगामध्ये करण्यात आले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ही सिक्युरिटी सशस्त्र बंदूकधारी जवान जे आहेत त्या सगळ्यांना या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आतमध्ये जायला अजूनही परवानगी नाही मी सांगितल्या प्रमाणे, मात्र अजूनही या भागामध्ये नागरिक कुणीही नाहीत। महत्त्वाचं हेच आहे कधी नेमकी परवानगी मिळेल। दुसऱ्या बाजूलाही आपण जायचा प्रयत्न करणार आहोत पण एकंदरीतच काय की या बाजूला देखील वरती जर पाहिलं तर ही सगळी झाडंच आहेत फक्त या भागामध्ये। उलट्या बाजूला मी पुन्हा एकदा दाखवतो हे चित्र बैसरणमधलं। बैसरण म्हणजे अक्षरशः स्वित्झर्लंड समजलं जातं कारण इथली थंडी इथला स्नोफॉल बर्फवृष्टी अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात आणि त्या पद्धतीनंच आनंद लुटण्यासाठी हे सगळे पर्यटक आल्यानंतर त्यांच्यावर खरं तर काळानं घाला घातला ज्यामध्ये ह्या दहशतवाद्यांनी क्रूर दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आणि निष्पाप लोकांचा जीव घेतला, भारतीयांचा जीव घेतला। सुरक्षा रक्षक त्यांचं सध्या तरी काम करतायत मात्र एकच संतापाची जी लाट आहे त्यातून एकच जाणवतं आहे की लवकरात लवकर या संदर्भातला बदला घेतला जावा। लष्कर त्याला प्रत्युत्तर देईल असा विश्वास देखील आहे। केंद्र स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर तशा हालचाली देखील सुरू आहेत। मात्र हा ग्राउंड रिपोर्ट होता बैसरण व्हॅलीतला पहलगामच्या जम्मू काश्मीरमधला। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, बैसरण व्हॅली, जम्मू काश्मीर।